माझ्या खात्याचा सहानुभूतीने विचार करावा। खात्याला निधी लाडकी बहीणला वळवल्यानं शिरसाटांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। तर सहानुभूतीने माझ्या खात्याचा विचार करावा, खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेला वळवल्यानं शिरसाटांनी आता संताप व्यक्त केला। लाडकी बहीणला विरोध करण्याचं कारण नाही असं महत्त्वाचं विधान देखील शिरसाटांनी केलंय। तर माझ्या खात्याला फार कमी पैसे मिळाले असं शिरसाटांनी म्हटलं तर 1500चे 2100 रुपये होणार नाही ही वस्तुस्थिती असल्याचं देखील आता शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। आताच माझं दायित्व जवळपास 3000 कोटी रुपयाचं आहे। 3000 कोटी रुपये मला देणे आहेत। त्याच्यामध्ये ह्या सर्व जर योजनेचा जर अंतर्भाव केला तर ते खातं चालवणं थोडंसं मुश्किलदायक होईल। म्हणून त्यांना मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महिनाभर पूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याकडे थोडंसं सहानुभूतीपूर्वक विचार करा। जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा तुम्ही आम्हाला आश्वासित करा। म्हणून मी त्यांना विनंती केली, तसं त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे। मी अजितदादालाही बोललेलो आहे। नियम जो सांगतोय 11.8 दिले पाहिजे ते दिलेत का नाही दिलेले। म्हणून माझा त्यांच्यावर हा जो काय आक्षेप आहे की तुम्ही पहिले मला पूर्ण पैसे द्या, त्यातून जे काही पैसे मग नंतर तुम्हाला कपात करायचे असेल, काढायचे असेल ते काढायला मग त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल। लाडकी बहीण योजनेचे निश्चितच सरकारवर थोडंसं बर्डन आहे, हे सर्वजण मान्य करतात। 1500चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थाने भाव करतात। काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत। जे कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत। आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत। भले कर्ज काढावं लागेल परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही, हे तेवढी वस्तुस्थिती आहे। आता सध्याला 1500 रुपये मिळतील एवढं नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।